जय काळ सिद्ध. काय व्हायचं, आम्ही ना नाताळ सप्ताह नेहमी साजरा करायचो. कळलं की नाही. म्हणजे 25 तारखेला ख्रिसमस असायचं आणि मग त्यामुळे 23, 24 आणि 25 3 दिवस नाताळ सप्ताह असायचा. आणि त्यावेळेला मग महाराज काय करायचे, जे नाताळ याचा अर्थ काय करायचे, म्हणजे संसाराचा नेमकं अर्थ तुम्हाला कळलेलाच नाहीये आणि तुम्ही संसार करताय म्हणून तो बेताल असं व्हायचा. तर आता काय झालं, येशू ख्रिस्ताच्या मध्ये एक सावकाराच्या मुलाची गोष्ट मी प्रवचनातून नेहमी सांगायची होती आणि अनेक प्रवचनातून ती आलेली आहे, पण ती मी थोडक्यात सांगतो कसा अर्थ असतो. तर काय झालं, त्या सावकाराची 2 मुलं होती. मोठा मुलगा होता तो सावकाराच्या सोबत राहत होता आणि छोटा मुलगा होता ना तो उधळ्या. कळलं की नाही. चुकीच्या संगतीत गेलेला, नको त्या मुलांच्या संगतीत असलेला. तो मोठा जेव्हा झाला तेव्हा त्याने सांगितलं बाबाला, बाबा आता माझं जे काय आहे, माझ्या हिश्श्याची जी काय इस्टेट आहे ती मला सगळी द्या तुम्ही. ठीक आहे. बाबाने त्याला त्याचं जे काय होतं ते दिलं आणि मग तो घेऊन गेला दुसऱ्या गावाला. आणि दुसऱ्या गावाला गेला आणि मग काय त्याचे ते कुटाळ मित्र होतेच त्याच्याबरोबर. आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी त्याच्याबरोबरची जी काही त्याची वडिलांनी दिलेली त्याची काय इस्टेट होती त्याच्या वाट्याला आलेली सगळ्याचा त्यांनी सगळे उधळून टाकलं. उधळ्या मुलगा ना, सगळं उधळून टाकलं. आणि सगळं उधळून टाकल्यानंतर तिकडच्या एका सावकाराकडे तो गुरं चारायला राहिला. आणि गुरं चरायला राहायचा, गुरांची जी काय मशागत वगैरे वगैरे करायचं. आणि मग तो सावकार त्याला काहीतरी खायला प्यायला द्यायचा. मग ह्याने विचार केला काही काळ गेल्यानंतर की आता मी इथे हे सगळं करतो ह्या सावकाराकडे, आता हे जर माझा बाबा पण सावकारच आहे ना, जर मी हेच काम जर माझ्या बाबाकडे जाऊन जर केलं तर बरं होईल ना. म्हणजे कसं होईल, म्हणजे याला अक्कल आली बघा. आता जेव्हा अधपात होता ना, कुठेतरी थोडासा सुविचार त्याच्या मनात आला. कळलं ना, जर मी बाबाकडे गेलो तर बरं होईल. आणि मग त्याने ठरवलं की ठीक आहे, आपण आता बाबाकडे जाऊया आणि बाबाकडे जाऊन हीच कामं तिथे करू. मग बाबा आपल्याला काय खायला जसा हा सावकार देतो तसं बाबा काहीतरी देईल. आणि तो यायला निघाला आणि मग सावकाराच्या कानावर बातमी आली की आपला मुलगा परत येतोय, म्हणून गेलेला मुलगा परत येतोय. मग आता हा मुलगा परत येतोय म्हटल्यानंतर सावकाराला आनंद झाला. ठीक आहे, कसं का असे ना, आपलाच मुलगा ना वाया गेला होता, पुन्हा लाईनीवर येतोय, येऊ दे, चांगली गोष्ट आहे. म्हणून मग सावकारांनी काय केलं, ठीक आहे तो येणार म्हणून एक मोठा पारडा आणला. कळलं ना, सगळी रोषणाई केली, घराला सगळी जिकडे तिकडे रोषणाई केली आणि छान सुंदर म्हणजे सजवलं सगळं. म्हणजे आता मुलाचा सत्कार करायचा, स्वागत करायचं म्हणून. आणि मग झालं, स्वागत करायचं ठरलं. आणि इकडे मोठा मुलगा होता तो जो सावकाराबरोबरच राहत होता. जेव्हा त्यांनी पाहिलं, तो गेला होता शेतावर. जेव्हा त्याने पाहिलं, अरे सगळी ही रोषणाई चाललेलं, काय हा प्रकार आहे. त्याने विचारलं नोकरांना, अरे हे सगळं काय चाललेलं आहे. त्यांनी सांगितलं, नाही म्हणजे कुमार, तुमचा जो मोठा भाऊ आहे ना, छोटा भाऊ जो गेला होता ना, तो परत येतोय, तर त्याच्या स्वागतासाठी सावकारांनी सगळी तयारी केलेली आहे. ह्याला राग आला, हा चिडला आणि गेला बाबाकडे. बाबा म्हणे, मी आज एवढे वर्ष तुमच्या बरोबर आहे, कळलं ना, तुम्ही माझ्यासाठी कधी कौतुकाने साधी कोंबडी पण कापली नाहीत आणि त्याच्यासाठी मोठा पारडा वगैरे कापण्याची तयारी ठेवलेली आहे. तुम्ही त्याचं स्वागत करताय, तुम्ही माझं कधी तुम्ही नाही स्वागत केलं, हे असं का. आता मग बाबा त्याला समजावून सांगायला लागला, अरे तो जो आहे ना, तो मेला होता, तो जिवंत झाला, ह्याचा आनंद आहे. आणि तू काय, तू माझ्याच बरोबर आहेस, तू माझाच आहेस. आणि माझाच असल्यामुळे जे काय माझं आहे ते सगळं तुझंच आहे. कळलं की नाही. म्हणजे माझं जे काय ऐश्वर इस्टेट आहे ते तुझंच आहे. पण तो जो होता ना, तो वाया गेला होता म्हणून त्याचं हे स्वागत करतोय मी. असंच होतं. संत महानुभाव काय करतात, भगवान काय करतो, परमेश्वर, आपण भगवंताची लाडकी मुलं ना, म्हणजे भगवंताबरोबर सतत राहतो, संत संघात राहतो, म्हणून आपल्याबद्दल काही नाही, जे देवाचं आहे ते सगळं आपलंच आहे. कळलं की नाही. पण जे न येणारी जी यायला लागली, आता महाराजांचं पण मी पाहिलं. आता महाराज आम्हाला कुठे कुठे घेऊन जायचे आणि न येणारी माणसं आली ना की त्यांचं स्वागत करायचं, त्यांचे कौतुक करायचे, त्यांना विचारायचे प्रश्न, बाय कुठून आलास, काय झालं, कसं काय, त्यांची चौकशी करायची.
कळलं ना? म्हणजे त्यांना कसं वाटायचं, त्यांना आपलेपणा वाटायचा. म्हणजे अशी जवळीक द्यायचे महाराज इतरांना, निरनिराळ्या ठिकाणी गेल्यानंतर इतर ठिकाणच्या लोकांना. आणि आमचं काय, आम्ही त्यांच्या बरोबरच होतो. महाराज म्हणायचे, एक दिवशी महाराजांना प्रश्न विचारला की महाराज तुमचं हे सगळं डबोल आहे ना, हे तुम्ही कोणाला देणार? अरे मी देण्यासाठीच बसलोय, जे घ्यायला येतील त्यांना देणार. कळलं ना? पण मी द्यायलाच बसलेलो आहे, फक्त घेणारे पाहिजेत. आपण ते घ्यायला घेतलं. कळलं की नाही? म्हणजे महाराजांचं म्हणून असं होतं ते लक्षात घ्या. म्हणजे जो गेलेला आहे ना त्याला आणण्याकडे जास्त प्रयत्न केला जातो. कळलं ना? जे संत संघात सतत येतात त्यांचा प्रश्नच नाही आहे, पण जे दूर आहेत म्हणून महाराज कुठे कुठे आम्हाला घेऊन जायचे कार्यक्रमासाठी. हेतू काय? तिकडच्या लोकांना पण हे ज्ञान कळावं म्हणून जो प्रचार प्रसार केला जातो ना, ह्याच्यासाठी केला जातो. म्हणून म्हटलं काय जातं, अप टू द लास्ट हे भगवंताचे विचार आहेत, ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायला पाहिजे. म्हणून आपण हे संत संध आणि हे कार्य करायला पाहिजे. म्हणून आपण हे कार्य करत राहूया. जय काळसिद्ध, जय काळसिद्ध, जय